ज्या देवीचा पाण्यातून उगम झाला आणि त्याच देवीला आपल्या महालक्ष्मीचं स्वरूप मानले जाते। अशी देवी आपल्या नेवासे तालुक्यात वरखेड गावात स्थापना झाली। ती देवी म्हणजे आपली वरखेडची लक्ष्मी माता आणि त्याच देवीच्या चाललो होतो आज आम्ही पाया पडायला। तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉग आशिष। आता आपल्याला 70-80 किलोमीटर जायचं म्हटल्यावर आपली गाडी तर व्यवस्थित पॅक बिक पाहिजे ना। सकाळ सकाळीच मस्तपैकी गाडीला तारपत्री बांधायचं काम चालू होतं, कारण कसं सध्या आता पावसा पाण्याचा मोसम चालू आहे म्हणून आपली गाडी मस्तपैकी व्यवस्थित पॅक असली ना म्हणजे आपल्याला कसलं टेन्शन नसतं। मग काय गाडीचं आवरल्यानंतर मस्तपैकी बसून घेतला आपण गाडीत आणि निघालो मग वरखेडला जाण्यासाठी। वरखेडला आल्यानंतर आपल्याला इथूनच गर्दी दिसायला लागली आणि त्याच गर्दीचा सहभाग होऊन आपण मस्तपैकी हारबीर घेऊन निघालो दर्शनासाठी। मग देवीच्या मंदिरापाशी पण आलतो। आता इथून आहे ना जास्त टाइमपास न करता मस्तपैकी मंदिरात आल्यानंतर देवीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर म्हटलो चला मंदिरात एक मस्तपैकी सेल्फी घ्यावा काढून आणि मग मस्तपैकी प्रसाद घेऊन निघालो आपण पण घरी जाताना ना मग वाटत मस्तपैकी घेतलं मग जेवण करू आणि आम्ही ज्या ठिकाणी जेवायला थांबलो होतो ना त्या ठिकाणी वीर पाक अशी आदच नाही करायचा कोणी, एकदम खोलचा विषय। वीर पाहिल्यानंतर आहे ना पहिल्यांदा गाडीतून आपली